तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग पार भव सिंधू नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरोणी किंवा धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान नमो तया माता पित्याचे बाळा माता पित्याचे पालन नमो तया माता पित्याचे पालन नमो ते वचन सत्यवदे नमो त्या वचन सत्यवदे नमो त्या वचन सत्यवदे नमो त्या वचन सत्यवदे पित्याचे पालन नमो तया माता पित्याचे पालन तया माता पित्याचे पालन नमो 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 तया माता पित्याचे पालन परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी कमल नयन काना गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदल धवल हासं विठ्ठलं चिंतया पांडुरंगा करू प्रथम नमन 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 करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची हे दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादान कधी जावी दारू बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपं सदालं कृतं साधु संन्यास योगम् मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायणगिरी ब्रह्मस्वरूपम्
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम 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 ऐसे नाही प्रेम काही कळा ऐसे नाही प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे नाही प्रेम काही कळा ऐसे नाही प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम चरणी नमन माझे नाथाला चरणी नमन अरे बोल. चरणी नमन माझे नाथा चरणी नमन माझे माझे नाथा चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथा चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथाला चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथाला चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथा चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथा चरणी नमन माझे सावरगावच्या गोरक्षनाथाला चरणी नमन माझे सावरगावच्या गोरक्षनाथाला चरणी नमन चरणी नमन माझे सावरगावाच्या गोरक्षनाथाला नमन माझे सावरगावच्या गोरक्षनाथाला चरणी नमन माझे सावरगावच्या चरणी नमन माझे सावरगावचा गोरक्षनाथा चरणी नमन माझे सावरगावचा गोरक्षनाथाला चरणी नमन माझे मडीगावच्या कानिपनाथाला चरणी नमन माझे मडीगावच्या कानिपनाथाला चरणी नमन माझे चरणी नमन माझे मडीगावचा कानिपनाथाला चरणी मडीगावच्या कानिपनाथाला चरणी नमन माझे मडीगावच्या कानिपनाथाला चरणी नमन माझे मडीगावचा कानिपनाथाला चरणी नमन माझे मडीगावचा कानिपनाथाला चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथाला चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथाला चरणी नमन माझे चरणी नमन माझे चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथा चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथाला चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथाला चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथा चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथा चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथाला चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथाला चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथा चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथा चरणी नमन माझे विठ्ठला विठ्ठला ची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे
वैराग्य मूर्ती राग रसित जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्याला क्षणाक्षणाला पावला पावलाला आणि निमिष माणसाला विचार करायला प्रवृत्त करतात. महाराज म्हणतात तुम्ही या नरदेहाला आलात ना, तुमचा वेळ वाया जाऊ देऊ नका. काय करा तर क्षणाक्षणाला विचार करा. विचार कोणता करा तर या संसार रूपी भवसागरातून आपल्याला पार करून कुठे जायचंय? भगवंताच्या निजधामाला. त्यामुळे क्षणाक्षणाला विचार करा. तरावया पार भव सिंधू. आणि या देहाची अभिलाषा तुम्ही धारण करू नका. हा देह एक दिवस जाईल. नाशवंत देह जाणार सकळ. त्याचा भरवसा नाही देहाचा. देह कधी जाईल त्याचा भरवसा नाही. त्यामुळे काय करा, संत समागमी धरावी किंवा धरोनी आवडी. परमार्थाची तातडी करा आणि या संसार रूपी सागरामध्ये गुरफटू नका. मदाच्या संपत्तीच्या मदानं मदोन्मत्त होऊ नका. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल 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 अभंगाचा अर्थही कळाला. अभंग कळाला. अभंग आमच्या पाठात आहे. अभंगाचा अर्थही कळाला. पण अभंग कोणाचा आहे हे लक्षात घ्या. जाळूनी संसार पैसलो अंगणी ते तुकाराम महाराज. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. हरिभजनी हे ढवळले जग चुकविला लाग कळी काळाचा. ते तुकाराम महाराज. बर का, लक्ष देऊन ऐका. एवढंही कळत नसेल तर जगद्गुरु तुकोबरायांना विमान घेण्यासाठी आलं. मानवदेह घेऊन निज धामा गेले तुकोबराय. आणि जगाला आपल्या सगळ्यांना खाणारा जो काळ आहे ना, त्या काळावर तुकोबरायांनी विजय मिळवला. तो काळ काय करू लागला तुकोबरायांच्या घरी तर लक्ष देऊन ऐका. काळ गुलाम सलाम करी तुका या घरी राबत असे. काळ कामधंदा करू लागला तुकोबरायांच्या घरी. तुकोबरायांवर त्याचं ओझं झालं. तुकोबराय म्हटले, तुकोबरायांना काळ म्हटला, अहो महाराज सगळ्यांसाठी तुम्ही काही ना काही केलंय. प्रत्येकाला अभंग दिले. कोणासाठी ना कोणासाठी काहीतरी केलंय. माझ्यासाठी काहीतरी करा. जेव्हा तुकोबराय म्हटले थांब, वेळ येईल, वेळ आल्यानंतर तुला देतो. तुकोबरायांना शेवटी विमान आलं घेण्यासाठी. विमानात असं उंचीवर होतं आणि तुकोबरायांना पाय ठेवण्यासाठी जागा नव्हती महाराज. तुकोबरायांनी काय केलं तर त्या अर्धा पाय विमानामध्ये ठेवला आणि अर्धा पाय कुठे ठेवला? ठेवायला जागाच नाही ना तुकोबरायांना. शेजारी काळ उभा होता महाराज. काळाला म्हटलं, ए काळा, अरे इकडे ये. हा, त्याला बोलून घेतलं आणि त्याच्या कुठे पाय दिला? जगा काळे खाय आम्ही माता दिला पाय. आम्ही माता दिला पाय. आम्ही माता दिला पाय. ओ जगा काळे खाय आम्ही माता दिला पाय. आम्ही माता दिला पाय. आम्ही माता दिला पाय. आपल्या सगळ्यांना खाणारा काळ. त्या काळाच्या डोक्यावर जगद्गुरु तुकोबरायांनी पाय दिला आणि सदैव कुठं गेले? वैकुंठाला गेले. ते तुकाराम महाराज. आणि त्या तुकोबरायांचा हा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला. आज आपण ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एकत्र जमलो, सगळ्यांना ज्ञात आहे हा जो कोकणे परिवार, त्यामधील भागवत शंकर कोकणे आमचे मित्रच आहेत. समीर कोकणे त्यांचे वडील आहेत. खऱ्या अर्थानं पित्याचं जाणं आहे यांच्या घरातनं, बरोबर आहे की नाही? पण जो जन्माला आला त्याला जावं लागतं. हा मृत्यू लोकांचा नियमच आहे. जन्म झाला की त्या दिवशी आपले एथ नाही बुरो आले अवतार. एरते पामर जी भक्ती. एरते पामर
पामर जीव किती इतनाई और आले अवतार कीर्ति पामर जीव किती कीर्ति पामर जीव किती कीर्ति पामर जीव किती जन्माला आलं की जावं लागतं, हा मृत्यू लोकांचा नियमच आहे. या नियमाला तडजोड नाही, जो येणार त्याला जावंच लागणार. बरं का, ऐका, लक्ष देऊन ऐका. पण या परिवारातील एक सद्ग्रहस्थ आमचे सन्मित्र समीर कोकणे, त्याच्यानंतर त्यांचे बंधू असतील गणेश कोकणे, त्याच्यानंतर शुभम कोकणे, हा जो पूर्ण परिवार आहे, या परिवारासाठी एक जोरदार टाळी वाजवतो मी. खऱ्या अर्थाने यांनी कीर्तनाचं आयोजन केलं, त्यांना चांगली सद्बुद्धी निर्माण झाली. बरं, अशी सद्बुद्धी लवकर कोणाला निर्माण होत नाही. काही ठिकाणी बाबा असं आहे, आम्ही पुण्याला 5.5 महिने करतात, वर्ष श्राद्ध सुद्धा घालायचा कंटाळा आहे लोकांना. खऱ्या अर्थानं वर्ष श्राद्ध केलंच पाहिजे, शास्त्राचा नियम आहे. बरं, कोणी केलं तर तुम्हाला मी त्याचा आधार देऊन प्रमाण सिद्ध करून देतो. जगद्गुरू तुकोबरायांनी सुद्धा केलं. तुकाराम महाराज म्हणतात, पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पडावरे पिंड पडावरे दिला आपुलिये करी दिला आपुलिये करी माझे हरे गया वैदना विठ्ठल पितरा तेरुरा तुकाराम महाराजांनी केलं, काय लहान पुरावा नाही. त्याच्यानंतर नाथ महाराजांनी केलं. नाथ महाराजांच्या घरी पितृतिथी आली, नाथ महाराजांनी सगळे ब्राह्मण जेवायला घातले. ब्राह्मणांना जेवायला बसवलं, ताटं बसवली, 21 ताटं केली, काय ती ताटं बसवली. त्याच्यानंतर आज झालं असं की बाहेर एक जोहारीन आली, म्हटली, जोहार मायबाप जोहार, जोहार मायबाप जोहार. नाथ महाराजांनी काय केलं, ताट उचललं आणि त्या जोहारणीला नेऊन दिलं बाहेर. ते बामणं म्हणायला लागली, महाराज अन्न वाटलं, आम्ही खाऊ शकत नाही, दुसरं अन्न बनवा. नाथ महाराजांनी तसं केलं नाही. नाथ महाराज ते उठून गेले ब्राह्मण साईडला. नाथ महाराजांनी त्यांचेच आजोबा पंजोबा खापर पंजोबा सगळेच बसवले, सगळेच लाईनीत बसवले. ते तिकडून डोकून पाहतात, हा खिडकीतून पाहतात. याला प्रमाण आहे, याला आधार आहे. हे काय सांगू वांगी नाही, ते बगलातलं पण नाही. वडिलांची पुण्यतिथी पितृ जीवविती, वडिलांची पुण्यतिथी स्वर्गी पितर जीवविती, वडिलांची पुण्यतिथी स्वर्गी पितर जीवविती, स्वर्गी पितर देव वेते स्वर्गी पितर देव, वडिलांची पुण्यतिथी स्वर्गी पितर जीवविती, वडिलांची पुण्यतिथी स्वर्गी पितर देवविती, स्वर्गी पितर देवविती, स्वर्गी पितर देवविती. वडिलांची पुण्यतिथी स्वर्गी पितर देवविती, वडिलांची पुण्यतिथी स्वर्गी पितर देव, हरि बोल. स्वर्गी पितर देव वेते स्वर्गी पितर देव वेते. महाराज तुम्ही पुरावे दिले, कोणी केलं काय केलं, मग आम्हाला ते श्राद्ध माहित नाही ना कसं करायचं. श्राद्धाचा विधी तसं पाहायला गेल्यानंतर श्राद्धाचे किती प्रकार आहेत माहिती आहे? गरुड पुराणामध्ये 96 प्रकार आले श्राद्धाचे. 96 प्रकार आहेत, त्यातले 4च प्रमुख आहेत. एकोद्दिष्ट श्राद्ध, पारमन श्राद्ध, नांदी श्राद्ध. नांदी श्राद्ध हे ब्राह्मणांमध्ये केलं जातं. आणि आज आपण जे केलं जातं ना त्याला सपिंडीकरण श्राद्ध म्हणतात. हा, अजून श्राद्ध म्हणजे काय तर श्रद्धेनं आपल्या वाडवडिलांच्या उद्धारासाठी केलं जातं, त्याला श्राद्ध म्हणतात. श्रद्धेनं क्रियते इति श्राद्ध हा, याला श्लोक आहे, हे पण बघलातलं नाही. देशे काले पात्रेच श्रद्धा या विधिनाचयत
पितृनुद्देश विप्रेभ्यो तत्ते श्राद्ध मुदाहुतम. वा. आता हे कोणी कोणी केलं पाहिजे? पुत्र ततपुत्रश्च, पुत्रिका पुत्र एवच, वडिलांचं मुलाने केलं पाहिजे. बरोबर. हा, पुत्रिका पुत्र एवच. भरपूर आहे, ते बघून घ्या. गरुड पुराणामध्ये छान श्लोक आहे. कुणी कुणाचं करायचं? श्राद्ध केलंच पाहिजे. आणि श्राद्ध नाही केल्यानंतर मग काही होईल का? आम्ही जर श्राद्ध नाहीच केलं बा, अहो काय होणार नाही. कटा त्यांचे करीती पितर, वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी. कटाचे करीने पितर, वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी. कटा करीती पितर, वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला. श्राद्ध नाही केलं तर काय होईल का? अहो काय होणार नाही. त्या पितरांचा, त्या वाड वडिलांचा आपल्याला शाप लागल्याशिवाय लागणार नाही. म्हणून शाप न घेता काय घेतला पाहिजे? आशीर्वाद घेतला पाहिजे. आणि वरून आपण जर चांगला विधी केला, कीर्तन भजन केलं, ऐका, श्राद्ध वर्षभर केलेलं पुण्य आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी केलेलं पुण्य हे दोन्ही एकत्र केलं जातं. आज गंधमुक्तीचा दिवस असतो. वर्ष श्राद्ध म्हणजे गंधमुक्तीचा दिवस. वर्षभर केलेलं पुण्य आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी हे कीर्तन भजन गायलं ते पुण्यच झालं. आता त्याला मी गुरुचरित्राचं पारायण करायला सांगितलं. वा वा. हा, 8 दिवस केलं पाहिजे. घरामधून कोणीतरी गेल्यानंतर काहीतरी वाटलं पाहिजे. आपल्या वडिलांच्या हितून काहीतरी केलं पाहिजे. तर त्यांनी छान पारायण केलं मस्त. त्याच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. त्याला वाटलं ना आपल्या वडिलांसाठी, आपल्या वडिलांना चांगली गती मिळाली पाहिजे पुढची. ऐका मायबाप, पुण्य वर्ष श्राद्धाच्या दिवशी केलं पाहिजे. आणि जर नाही केलं तर मी सांगितला पुरावा, तो आहा कटा त्याचे करती पितर आणि वंशी दुराचार पुत्र झाला. आणि केल्यावर काय होतं? तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याणाची व्हावे तया, कल्याणाची. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याणाची व्हावे तया, कल्याणाची. छान कार्यक्रमाचं आयोजन आहे. या परिवारावर जो आघात निर्माण झाला त्या परिवारामध्ये शोकाकुल परिवार आहे. मंगला भागवत कोकणे पत्नी, म्हणजे त्या भागवत भाऊंच्या पत्नी. त्याच्यानंतर मुलगा आहे गणेश भागवत कोकणे, समीर भागवत कोकणे, शुभम भागवत कोकणे मुलगा, अनिल सखाराम कोकणे पुतणे, सुनील जगन्नाथ कोकणे पुतणे. हा जो परिवार आहे या परिवारासाठी जोरदार टाळी वाजवा. सुंदर आयोजन केलं कार्यक्रमाचं बरं. आणि वर्ष श्राद्ध केलं पाहिजे. मी विठ्ठल विठ्ठल खरं खरं विठ्ठल विठ्ठल. आपण या मानवी जीवनाचा मृत्यू लोकाचा विचार केल्यानंतर आपल्या काही गोष्टी लक्षात येतात. या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला आवड आहे. आज आपल्याला अभंगामध्ये 2 शब्द बघायचे आहेत बरं. लक्ष देऊन ऐका. अभंगाचे 2 शब्द, विचार आणि आवड. अभंगामध्ये 2 शब्द महत्वाचे आहेत. हा, तर आपल्याला त्या 2 शब्दाचा विचार करायचा आहे. एक विचार आणि आवड. विचार कसा करायचा? आवडीनं करायचा. हा, सोपी पद्धत आहे. मग प्रामुख्याने मानवी जीवन जगत असताना या मृत्यू लोकाचा नियम आहे. प्रत्येक माणसाची आवड, प्रत्येक माणसाची धाव कशावर तरी आहेच. प्रत्येकाला आवड आहे. आवड नाही असा एकही मनुष्य या जगामध्ये शोधून देखील सापडणार नाही. प्रत्येकाला काय महाराज? आवड आहे. बरोबर आहे का नाही?
कुणाला खायची आवड, कुणाला कपड्याची आवड, कुणाला चपलाची आवड, कुणाला मोबाईलची आवड. वाढावे संतान वाढावे संतान वाढावे संतान वाढावे संतान गृही भावे धनधान्य गृही भावे धनधान्य गृही भावे धनधान्य गृही भावे धनधान्य ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची खरी हाव संसारी. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न प्रकारची आहे महाराज. तर जीवाची आवड आपल्याला बघायची. पहिली आवड लक्ष देऊन ऐका बरं का. पहिली आवड कशाची? जीवाची म्हणजे आपली. दुसरी आवड कोणाची? संतांची. आणि तिसरी आवड देवाची. आपल्याला 3 आवडी आज बघायच्या आहेत. लक्ष देऊन ऐका. बघ संतांची आवड आपण पहिले बघू बरं. संतांना काय आवडतं? माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवीची आवडी माझे देवे आवडे माझे देवे आवडे पंढरपुरा येईन गुणी पंढरपुरा येईन गुणी पांडुरंगी मन संतांना काय आवडतं? आवडे पंढरी माझ्या जीवेची आवडी. त्याच्यानंतर आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्र भागालिंग पुंडलिक. संतांना काय आवडत असेल तर देवाचं. मी 5 गोष्टी सांगतो बरं, लक्ष देऊन ऐका. देवाचं नाम आवडतं. आम्हा आवडे नाम घेता तोही पिता संतोषे. देवाचे गुण आवडतात. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. अजून तिसरी आवड काय? आवड हे रूप पाहता लोचन सुखावले. संतांची आवड त्यांना देवच आवडतो. संतांना काय आवडतो? देवच आवडतो. तुझी आना वाईन गा देवराया देवराया तुझी आण वाईन गा देवराया देवराया तुझी आना वाईन ग देवराया तुझी आना वाईन ग देवराया तुझी आण वाईन गा देवराया देवराया तुझी आण वाईन गा देवराया संतांना देवच आवडतो. आपल्याला देव आवडत नाही. आवडतो का? मनापासून आवडतो का? नाही आवडा. वरपांगी भक्ती आपली. बरोबर आहे की नाही? आपली भक्ती कशी? वरपांगी. आवड देवाला सक्रिय असले पाहिजे. आपल्याला जे आवडतं आपण ते देवावर लादतो. बरं का? आपल्याला जे आवडतं ना आपण ते देवावर लादण्याचा प्रयत्न करतो.
देवाला जे आवडतं ते आपण देवाला देत नाही. हा, संतांचा विषय असा आहे बरं का. संतांना काय आवडतं ना, तर त्यांना देवच आवडतो. आणि जीवीची या जेवा प्रेम भावाची या भावा, तूच वाचून केशवा आणून आवडे. आणि आपल्याला जे विषय आवडतात ना, भोग आवडतात, ते संतांना आवडत नाही. संतांना काय आवडतं, तर संतांना देव आवडतो. बरोबर आहे की नाही. देवाचं गुणगाण, गुण आवडतात, गुण गायीन आवडी. माझे सर्व जोडी. आणि ते विषय ना आवडत नाही आपल्यासारखे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन तन. आवडत नाही. आपल्याला जे आवडतं ना ते संतांना आवडत नाही. आपल्याला काही पण आवडतं महाराज. ऐसा कोणी नाही हे जया, ऐसा कोणी नाही दयानावडे. ऐसा कोणी नाही हे दयानावडे. कोणी नाही जया नावडे. पुत्र गोडे दाराधन कन्या पुत्र गोडे दाराधन कन्या पुत्र गोडे दाराधन कन्या पुत्र गोडे तारा ऐसा कोण नाही हे जयानावडे. कन्या पुत्र गोडे दाराधन कन्या पुत्र गोडे दाराधन ऐसा कोणी नाही हे जयानावडे. कन्या पुत्र गोडे दाराधन कन्या पुत्र गोडे दाराधन चा विषय काय झाला, भगवंत रूप झाला. विषय येतो त्यांचा झाला नारायण. त्याच्यामुळं त्यांना आवडत नाही. मग संतांचा विषय झाला नारायण झाला. आता देवाची आवड बर का. देवाला काय आवडतं, तर देवाला भक्त आवडतात. धन्य धन्य ते वैष्णव सदन. धन्य धन्य ते वैष्णव सदन. धन्य ते वैष्णव सदन. धन्य धन्य ते वैष्णव सदन. धन्य धन्य ते वैष्णव सदन. जेते लक्ष्मी सहित शोभे नारायण जा सुखा कारणे. देव वेळावला या सुखा कारणे. देव वेळावला वैकुंठातलं सुख टाकून देव कुठं आला, संत सदनी. हा संतांच्या सहवासात आला, संतांच्या सदनात आला. हा, देवाला एवढा संतांचा सहवास आवडतो. देवाला काय आवडतं, तर भक्त आवडतात. भक्ताहुने देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझे. तेही प्राणा परवते आवडते, मज निरुते राहते प्रशंसिती. देवाला काय आवडतं, भक्त आवडतं. मग ते देव आहे ना, त्या भक्ताच्या आवडीच्या खातीर बाबा काही कामं करतो. खाली पडल ती कामं करतो. त्यांनी काय काय कामं केली ना. आपल्या काकड्याच्या मालिकेमध्ये दुसराच अभंग, खूप मोठा अभंग आहे. उंच नीच काही नेले भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोन या दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी. दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, चर्मरंगू लागे रोहिदासा संगे. कबीराचे मागे शेले विनी, सज्जन कसाया विकू लागे माऊस. माळ्या सावत्यास खुरकू लागे नरहरी सोनारा. हा असं पाठांतर केलं पाहिजे. हा, भजनी आता नाशिकला आहे, काही भजनी कुठे म्हणजे भजनात काही म्हणाव्याचं अंदामंदच नाही. हा बाबा एक जण असं गवळून म्हटला, एका जनार्दनी म्हणे मीराबाई आणि दासी जनी लागे नाम्याच्या पायी. हा, एका जनार्दनी नाथ महाराज म्हणे मीराबाई, एका जनार्दनी म्हणे नामदेव महाराजांची. म्हटलं ही गवळण आहे ना, बहुतेक सामुदायिक गवळण असावी नाही का. एका जणाने असा आलाप दिला बाबा. एक गवळण म्हटला. आता शेवट आहे ना, लोक काही जोडून देतात.
यमुनेचा अवघड घाट, कान्हा अडवू नको माझी वाट. हा तिकडे तुम्ही जाऊन पहा, यमुनेला कुठंच घाट नाही, मोकळं डाकळ पटांगणे. म्हणजे काही लोक जोडतील याचा भरोसा नाही बरं का. काही पण जोडण्यापेक्षा पाठांतर करावं. नाथ महाराजांच्या गवळणी, नामदेवरायांच्या गवळणी, जनाबाईची, मीराबाईच्या गवळणी तुम्ही पाठ करा ना. अहो त्याच्यात आनंद आहे. अक्षर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. आपला विषय काय चालला होता, तर देवाला काय आवडतं, तर भक्त आवडतात. आणि भक्ताच्या आवडीच्या खातर देवानं कामं केली. तो काय कामं केली, अभंगच दिला ना. अहो त्याने अजून सांगू का, निळोबाऱ्यांचं एक प्रमाण आहे. निळोबारे म्हणतात, नीच कामी न धरी लाज, आणि भक्त काज कैवारी. सेवकांचा हा शिरोमणी, म्हणवी करुणी दास्यत्व, उगाळी गंधे पुरवी माळा. त्यानं नीच प्रतीचं काम करतो आणि उच्च प्रतीचंही काम करतो. त्याची लाज तो धरत नाही भक्तासाठी. बरं, असे भक्ताची घरी कामेन सांगता करे, कामेन सांगता करे, कामेन सांगता करे. असे भक्ताची घरी कामेन सांगता करी, कामेन सांगता भक्ताची घरी कामेन सांगता करी. असे भक्ताची घरी कामेन सांगता करी, असे भक्ताची घरी कामेन सांगता करी, कामेन सांगता करे, कामेन सांगता करे. असे भक्ताची घरी कामेन सांगता करी, असे भक्ताची घरी कामेन सांगता करी, कामेन सांगता करी, कामेन सांगता. अहो ऐका ना, तुम्ही काम त्याला सांगा ना सांगा, तो न सांगता काम करतो. देव भक्तासाठी. बरं, भक्ताच्या आवडीच्या खातर देव काय करतो, काही पण उचल काही काम करतो. चोखोबाच्या स्त्रियेचे बाळणपण स्वय करी जनार्दन, एक किती टोकाचं काम आहे देवानं केलं हो महाराज. कशासाठी, भक्ताच्या आवडीच्या खातर भगवंतानं ही कामं केली. त्याला लाज वाटत नाही. लाज तो धरत नाही. भगवंत कशासाठी लाज धरत नाही, तर भक्तासाठी, भक्ताच्या आवडीच्या खातर भगवंत नीच कामी करू लागला. ऐसा भक्तीशी बोलला आणि नीच कामी करू लागला. त्याला लाज वाटत नाही. आणि इथं लाजला नाही पाहिजे परमार्थात. हा लोकांना इथं लाज वाटत, परमार्थात यायला हो लाजलं नाही पाहिजे. संता लोटांगणी महात्मा आला तर त्याला लोटांगण जाण्यासाठी लाजू नका, लाज वाटू देऊ नका. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. आणि लोकांना इथं लाज वाटते परमार्थात आल्यानंतर. इथं लाज वाटली नाही पाहिजे. लोक आहे ना परमार्थात यायला लाजतात आणि संसार आहे ना बिनलाजवानी करतात. बरोबर आहे बाबा, इथं यायला लाजतात हो. इथं यायला लाजलं नाही पाहिजे. आप जाऊ दे, आपला विषय चालू. विठ्ठल विठ्ठल नाचूंगी 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 नाचूंगी
लाजू नका. आणि इथं नाचा, इथं आनंद आहे हो खरा. ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. हा, नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञान दीप लावू जगी. लोक इथं नाचतात आणि जिथं नाचायला पाहिजे नाही तिथं नाचतात हो लोक. हा, काय सांगावं तुम्हाला, इथं नाचायला पाहिजे ना. इथं लाज वाटते यायला. आता इथं टाळ घेऊन यायला लाज वाटते. अशी लाज वाटली नाही पाहिजे. मायबाप, आपलं पतन झाल्याशिवाय राहणार नाही. हा, आता तरी पुढे हाची उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. हा, ज्यानं आपलं हित होईल ना ते करा. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. जाऊ दे, आपला विषय पसरत चालला. तर देवाला काय आवडतं? भक्त आवडताना त्या भक्ताच्या आवडीच्या खातर देव काम करतो. बरं, आता देवाची आवड सांगितली, संतांची सुद्धा आपल्याला सांगितली. आता तुमची आणि माझी आवड, प्रत्येकाची आवड काय भिन्न भिन्न प्रकारची. कोणाला काय आवडतं मी प्रमाणानं सांगणारा माणूस. घ्या, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 विषयामध्ये जीवाला फार आवड आहे. शब्द विषयाची आसक्ती. ज्ञानोबरायांनी आख्यान केलं. ज्ञानोबराय म्हणतात, ममय वंशो जीव लोके जीवभूतच सनातन मनःष्टानेंद्रिय आणि प्रकृती स्थानी कर्षती. त्याच्या खालच्या वावे बघून घ्या. बरं, थाप टाका. मनाच्या रथी ओळगे श्रवणेंद्रियाच्या द्वारा निघे शब्दाची आरे घे रानामाची. शब्द विषयाची आसक्ती. रस्त्याने चालताना लोकांच्या कानामध्ये काय असतं, हेडफोन असतात. ते काय ऐकतायत माहिती का? भजन ऐकतात का अभंग? आता आपण गाडीमध्ये ऐकत आलो. काय ऐकत आलो? अभंगच ऐकत आलो ना. हे ऐकलं पाहिजे. लोक हे ऐकत नाही. लोकांना काय आवडतं? गाणे, हिंदी पिक्चरचे गाणे. हा, मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. हा, लोकांना आवडतं बरं. हे आवडतं ना. हा, सांगायची गोष्ट अशी, लोकांना हे आवडतं बरं का मायबाप, पण हे आवडलं नाही पाहिजे. शब्द विषयाची माणसाला आसक्ती. स्पर्श विषयाची, तोची प्रकृतीचा वाघोरा करी त्वचेची या मोहरा स्पर्शाची या घोरा वना जाय. ज्ञानोबराय म्हणतात, शब्द विषयाची इतकी आसक्ती, स्पर्श विषयाची आसक्ती. इतकं गरम खायला लागतं बाबा. ऐका ना, लक्ष द्या इकडं, इकडं लक्ष द्या. स्पर्श विषयाची माणसाला इतकी आसक्ती, त्या स्पर्श विषयामध्ये मनुष्य काय सांगू तुम्हाला, उदाहरण सांगतो, ऐका, भजन करा. विठ्ठल विठ्ठल स्पर्श विषयाची आसक्ती. एक आजीबाई चपाती लाटत बसली होती. तिथं एक मनुष्य आला. हा, मनुष्य आला आणि बसला ना मांडी घालून बाबा. हा, आजीबाई म्हटली, ए रामू, अरे जेवण करतो का? ते वारकरी होता आपल्यासारखाच. हा, लाजायचं नसतं वारकरी. नाही खायला तर लाजायचंच नाही. त्याला श्लोक सांगत होते, धनधान्य प्रयोगेशु विद्या संग्रहणेशुच आहारा विहारादौ त्यक्त लज्ज सुखी भवेत. हा, 5 गोष्टीला लाजलं नाही पाहिजे. बघून घ्या आता ते. हा, तर खायला लाजायचं नाही. त्याला नियम चांगला माहिती होता. तो बसला की महाराज मांडीच घातली त्यांनी. आजी लक्ष, तुम्ही लक्ष देऊन ऐका. त्याने मांडी घातली. मग आजीने काय केलं, चपाती लाटत बसली होती, भाजी टाकली होती. त्याला गरमागरम जेवायला वाढलं. तो गडी ना गरम खाण्याचा रसिक होता. हा, काहींना उन्हाच्या कारात दुपारी 2 वाजता चहा प्यायची सवय. लय कडक चहाची. हा, लय तलब. हो, चहा निषिद्ध सांगितलाय. चहा घेतलाच नाही पाहिजे. चहाची आवड. कडक उन्हामध्ये तो बसला. आजीनं चपाती लाटली, तव्यावर टाकली. बरं का आजी, चपाती लाटली आणि तव्यावर टाकली. आता चपाती घेतली आणि त्याच्या ताटाजवळ नेली आणि त्याला दिली. आणि जेव्हा जेवू लागला, आजीनं विचारलं, अरे रामू, अरे स्वयंपाक कसा झाला? आजी, स्वयंपाक अतिशय सुंदर आहे बरं का, पण चपाती थोडीशी गरम पाहिजे होती. गरम पाहिजे होती? बरं बरं. हा, ती गरमच चपाती होती, पण अजून पाहिजे होती ना त्याला. चपाती लाटली आजीनं, चपाती तव्यावर टाकली. तुमच्याकडे काय म्हणतात? उचटणी. हा, उलटणी म्हणतात काही ठिकाणी. आम्ही तिकडे फिरतो ना, उलटणी म्हणतात काही ठिकाणी, उचटणी. हा, आपल्याकडे उचटणी म्हणतात. हा, धरली चपाती आणि त्याच्यात ताटात टाकली बरं का आजी.
आता अंतर किती आहे चुलीचं आणि त्याचं अंतर आहे. त्याच्या ताटामध्ये चपाती आल्याच्या नंतर आजीनं विचारलं, रामू आता सांग कसा स्वयंपाक झाला. म्हटले आजी चपाती थोडीशी गरम पाहिजे होती. अजून अजून बर बर बर. आजीचा अभ्यास चांगला झालेला होता बरं. बहुतेक त्या कीर्तनकार होत्या. चपाती लाटली आणि तव्यावर टाकली. आता तव्यावरची चपाती उचटणीत धरली नाही, सांडशी धरली आणि त्या सांडशीनं तवा धरला आणि त्याच्या पुढे नेऊन ठेवला. त्याच्या पुढे नेऊन ठेवला. मग आजी म्हणली आता तव्यावर मोडून खा. त्याचा एवढा अभ्यास होता, त्याने तव्यावर मोडून खाली बाबा. तव्यावर मोडून खाल्याच्या नंतर आजी म्हटली आता एक काम कर. आजीनं विचारलं त्याला, म्हटले आता स्वयंपाक कसा झाला. आता म्हटले स्वयंपाक अतिशय सुंदर आहे आजी. मग फक्त चपाती थोडीशी अजून गरम पाहिजे होती. ए मुडद्या म्हटलं आता चुलीत बसून खा. म्हणजे सांगतो काय बाप आपल्याला आवड हे आपल्या आवडीत बरं का. हे आपल्याला आवडलं नाही पाहिजे महाराज, याने आपलं नुकसान आहे हो. संत आपल्याला वेळोवेळी विचार करतात, मायबाप विचार करायला प्रवृत्त करतात आणि संत सांगतात असं करू नका मायबाप, आपला नाश करू नका. मगाशीच मी प्रमाण सांगितलं, नका करू नाश आयुष्याचा. तुमच्या हिताचं जे असेल ना ते तुम्ही घ्या मायबाप. तुकाराम महाराज आपल्याला काय सांगतात मग ऐका. तुम्ही काय करा, संतांची संगत धरा बरं का. काय करा, संतांची संगत धरण्यासाठी लाज वाटू देऊ नका. आणि काय करा, संतांच्या संगतीमध्ये जाण्यासाठी काय करा तर तातडी करा. अभंगाच्या 3ऱ्या चरणात संत समागमे धरावी आवडे. संत समागमे धरावी आवडे. संत समागमे धरावी आवडे. संत समागमे धरावी आवडे. धरावी आवडी. संत समागमे धरणी आवडी. संत समागमे धरावी आवडी. समागमी धरावी आवडी. करावी तातडी परमार्थी. परमार्थाची तातडी करा आणि संतांच्या संगतीमध्ये जा. सुख संतांच्या संगतीत आहे म्हणून संतांची संगत करा. आपल्याला आवड कशाची आहे, सुखाची. अहो संत, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. संत काही करू शकतात बरं का. करील ते काय नवे महाराज परी पाहे बीज. तुमच्या अंतकरणातलं बीज बघणार ते कसं आहे, शुद्ध असलं पाहिजे. आपलं अंतकरण आहे ना निर्मळ असलं पाहिजे तर संत स्वीकारतात बरं. म्हणून संतांच्या संगतीमध्ये जाण्यासाठी काय करा, तातडी करा. आणि ऐका मायबाप, संतांच्या संगतीमध्ये जा
पण त्या संतांच्या आणि भगवंताच्या प्रती कसं राहा, तर कसं राहा, तर कृतज्ञ राहा, कृतज्ञ राहू नका. हल्ली लोक कृतज्ञ राहत नाही बाबा, कृतज्ञ वागतात. ज्या माणसाने आपल्यावर उपकार केला, आपल्याला मदत केली ना मायबाप, तर त्याचं स्मरण ठेवा. ज्या माणसाने आपल्यावर उपकार केला, आपल्याला अडचणीच्या वेळी मदत केली ना, त्या माणसाचं स्मरण ठेवा. लोक ठेवत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, कृतज्ञ हा उपकार केला आणि काही चोरा व्यवहार दिला. कृतज्ञ माणसावर तुम्ही उपकार केला ना, चोरावर उपकार केल्यासारखं आहे. तुम्ही त्या माणसावर उपकार नाही केला, चोरावरच केला. हा, अशी ज्ञानोबरायांची भाषा आहे. कृतज्ञ माणसाने वागू नये. महाभारतामध्ये आता भल्या भल्यांना नाडले हो. ऐका, भजन करा. विठ्ठल विठ्ठल मध्ये फार गोड दृष्टांत आलं बरं. महाभारतामध्ये कौशिक नावाचे ऋषीत, लक्ष देऊन ऐका बरं का. कौशिक नावाचे कौशिक ऋषी रस्त्यानं प्रवास करू लागले जंगलातून. चांगले धर्मजल करत 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 प्रवास करत चालले. असं झालं बाबा, त्या ठिकाणी एक झाड होतं. त्या झाडाखाली कौशिक ऋषी आरामाला बसले, आराम करू लागले. योगायोग असं झाला, त्या झाडावरती एक राजहंस बसला होता. काय बसला होता, लक्ष द्या. काय बसला तिथं वरती झाडावर, राजहंस बसला. आणि ऊन होतं कडक कडक उन्हाचा कहर. त्या कहरातून वरून काय येत होतं, प्रकाशाची किरण त्याच्या डोळ्यावर पडत होती. कोणाच्या, त्या कौशिक ऋषींच्या. हा, तर त्या राजहंसानं काय केलं मायबाप, तर आपली जी 2 पख आहेत ना, ती पख त्या सूर्याच्या किरणांवर धरली आणि आपला हा छाया धरली. उदाहरणार्थ छाया धरली, हा असं पाहिजे, छाया धरली. आणि तो सूर्याचा प्रकाश आपल्या पंखांवर झेलला. आता तसं पाहायला गेलं, ओळख आहे का, पाळख आहे का, कशा करता केलं त्यांनी. हा, उपकार केला ना त्याच्यावर. उपकार कोणी केला, राजहंसानं केला. बघितलं, 4 वाजेचा टायमिंग झाला. कौशिक ऋषी उठले. आपल्याला खूप छान झोप लागली गड्या. बघितलं, राजहंस खाली आला. म्हणला, मायबाप ऐका, तुम्ही आमच्याकडे अतिथी म्हणून आलात ना, तुमची सेवा करणं हे माझं आद्य कर्तव्य बनतं. तर त्यानं काय केलं, त्याला विनंती केली. कुणाला, कौशिक ऋषींना. राजहंसानं विनंती केल्याच्या नंतर कौशिक ऋषींनी काय केलं, म्हटलं मी विश्राम करतो म्हटले आजच्या दिवसभर. त्या राजहंसानं त्यांच्यासाठी फळं आणली, रानावनातून फळं गोळा करून आणली. फळं आणली आणि त्याच्याजवळ दिली. म्हटले आता तुम्ही आजचं भोजन फळांवरतीच करा. बरं, भोजन केलं त्यांनी, आराम झाला. सकाळी परत निघायची वेळ झाली. निघायची वेळ झाल्याच्या नंतर असं झालं बाबा, त्या ठिकाणी तो जो कौशिक ऋषी होते ना, त्यांच्या डोक्यामध्ये दुर्बुद्धी आली. काय आली, दुर्बुद्धी. आणि दुर्बुद्धीनं भल्या भल्यांना नाडलंय. हा, कुसंगे नाडीला साधू जायचा. हा, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. हा, तुकाराम महाराज मागणं मागतात त्यासाठी. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, आता मज ऐसे करीन तुझे पाय चित्ती धरी. त्याच्यामुळं त्याच्या मनात दुर्बुद्धी आली. म्हटले हे आणि फळं आपल्याला दिलेत गडाय, पण हे फळं किती दिवस पुरतील, आपला प्रवास तर 4 दिवसाचा आहे, एका दिवसात फळं संपून जातील. बरं, आपण ताजं अन्न घेऊ म्हटले जरा. त्याच्या मनात दुर्बुद्धी आली आणि मांस खाता आऊस करी जोडोनी वैरी ठेवला. त्यांनी काय केलं बाबा, त्याच ठिकाणी त्या बदकाची मांस कापलं आणि हा राजहंसाचं मांस कापलं आणि पुढं प्रवासाला घेऊन निघाला. आता तसं पाहायला गेलं, राजहंसाने कोणावर उपकार केला होता, कौशिक ऋषींवर. ते पुढं निघत चालले. पण तो राजहंस काय साधा सुद्धा राजहंस नव्हता बरं का. तो साधा सुद्धा राजहंस नव्हता, विवेकी राजहंस होता, सदाचारी. तो काय करायचा, ब्रह्मलोकात रोज जायचा. ब्रह्मदेव त्याला रोज वेदाच्या रुचा सांगायचे. वेदाच्या रुचा ऐकायचा. आणि त्या ठिकाणी एक राजे होते. त्या राजांना जाऊन त्या वेदाच्या रुचा तो
राजहंस सांगायचा. विषय असा झाला, ते राजे विचार करू लागले, 10 वाजले 12 वाजले, आज आपला राजहंस कसं काय आला नाही कडे आपल्याकडं. त्यांना बघितलं, प्रधानजी इकडे या. प्रधानजींना बोलवलं आणि सांगितलं राजहंस आज आलेला नाही, तुम्ही एक चक्कर टाकून या. त्या ठिकाणी प्रधानजी खाली गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पंख पडलेली होती बरं का. मायबाप पंख पडलेली तशीच त्यानं उचलली. त्याला इतकं कसं तरी वाटलं, वरती राजाजवळ नेऊन ठेवली. पंख ठेवल्याच्या नंतर त्यानं विचार केला, राजा कोण माणूस आहे म्हटले, त्याला आत्ताच्या आत्ता इथं माझ्यासमोर हजर करा. राजाने फरमान सोडलं. प्रधानजी गेले आणि त्या कौशिक ऋषींना समोर आणलं. कौशिक ऋषींना विचारू लागले राजे, म्हटले तुम्ही असं कशासाठी केलं, तुम्हाला काय मिळालं हे करून. एवढा सदाचारी आणि विवेकी असणारा आमचा राजहंस, त्याला तुम्ही कशासाठी मारलं, त्यांनी काय काय केलं होतं तुमचं. त्यांनी सांगितलं, मावशी त्यांनी सांगितलं काय नाही केलं, खूप उपकार केले माझ्यावर, पण माझ्या मनात आहे ना दुर्बुद्धी आली. राजेसाहेब मला मनापासून माफ करा गड्या. त्याला त्याचा चुकीचा पस्तावा आला आणि माफी मागू लागला. राजे म्हटले याचे सुद्धा असे तुकडे 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 करा आणि बाहेर नेऊन टाका, पशु पक्ष्यांना खायला द्या. लांब नेऊन टाकले. टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी पशु पक्षी जायचे, कुत्रे जायचे बरं का. हा वास घ्यायचे, परत पाठीमागे यायचे, कुत्रं वास घ्यायचं, परत पाठीमागे यायचे. असे पशु पक्षी देखील त्याचा मांस खायना. मग राजाने प्रधानजी म्हटले, अहो त्या माणसाचं मांस कोणीच खायला तयार नाही, वास सुटलाय असा सगळीकडे, इतका दुर्गंध सुटलाय. राजे म्हटले नरभक्षक आहेत ना, नरभक्षकांना बोलवा. आता जी मांस खाण्यासाठी नरभक्षक असतात, त्या नरभक्षकांना बोलवलं आणि नरभक्षक गेले, त्यांनी पण वास घेतला. म्हटले हे कोण्यातरी कृतज्ञ माणसाचं मांस आहे, हा ते आम्ही खाऊ शकणार नाही, कारण कृतज्ञ माणूस हा ना, त्याचे विचार आमच्यात येतील, त्यामुळे कृतज्ञ माणसाचा मांस सुद्धा आम्हाला नको. एवढं त्याज्य सांगितलंय कृतज्ञ माणूस. कृतज्ञो दुष्कृतो नास्ती, हा शास्त्राचं विधान आहे. म्हणून काय करा, तर संतांच्या प्रती आणि देवाच्या प्रती काय राहा, कृतज्ञ राहा, कृतज्ञ कधी राहू नका. आणि संतांची काय करा, संगत करा, संतांच्या संगतीमध्ये जा. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर परमार्थाची तातडी करा. आता बघा 16 पंढरपूरला चाललाय, किती लाखोनं पब्लिक आहे मायबाप. जा कधी पंढरपूरची वारी करा. आता एकादशी जवळ येते, पंढरपूरची मानसिक वारी करा किंवा गाडीनं पंढरपूरला जा, दर्शन करून या एक दिवस. हा खरं सुख इथेच आहे, आपल्याला समजत नाही मायबाप. संतांच्या संत संगतीचे काय सांगू सुख आपण. हा संत म्हणून संत आपल्याला काय काय सांगतात, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. परमार्थाची तातडी करा आणि परमार्थात आल्यानंतर काय करा, तर विचार करा. हा आणि कोणता विचार करा, क्षणाक्षणाला विचार करा. अभंगाच्या पहिल्या चरणात क्षणक्षणी हाती करावा विचार, क्षणक्षणी हाती करावा विचार, क्षणी हाती करावा विचार, क्षणी हाती करावा विचार, क्षणक्षणी हाती करावा विचार, क्षणक्षणी करावा विचार, क्षणी हाती करावा विचार, क्षणी हाती करावा विचार, करवया पार भव सिंधू, करवया पार भव सिंधू, नाशिवंत देव जाणार सकळ, नाशिवंत देव जाणार सकळ, करावया पार भव सिंधू, करावया
बसले असतील इथं ते म्हणतील बाबांनी काय पहिल्या चरणातून प्रवेश केला नाही. कुठून केला तर तिसऱ्या चरणातून. शास्त्र असं आहे आमच्या संस्थेची जोगमारा संस्थेची रीती अशी आहे आपण पहिल्या चरणातून प्रवेश करू शकतो, शेवटच्या चरणातून करू शकतो आणि मधूनही घुसू शकतो. फक्त ते व्यवस्थित प्रवेश करता आला पाहिजे. काहीला खिडकीमधून उड्या टाकायची सवय, खिडकीतून उड्या टाकतात काही. हा हा याला प्रमाण आहे, हे काही बघलातलं नाही. घरा माझी घरे दारा माझी दारे आणि विवरात विवरे लक्षावरी चांगदेव 65तलं प्रमाण आहे. हा संतांच्या संगतीमध्ये जा आणि क्षणाक्षणाला विचार करा, विचार करा, विचार करा, विचार करा. विचार करायचा महाराज तुम्ही सांगाल आम्ही सांसारिकच जीव आहे. विचार करायचा, विचार करायचा. मग विचार केल्याच्या नंतर आम्हाला काहीतरी लाभ भेटेल का? हा प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. कोणताच मनुष्य कोणत्याही कार्यामध्ये प्रवृत्त होतात असताना पहिला कशाचा विचार करतो? फळाचा, म्हणजे लाभ पाहत होतो. मग तो लाभ आम्हाला भेटेल का? काही भेटेल का? तिकडं त्या झाडाखाली एक वेडा बसला, त्याला आपण हाक मारली, ए वेड्या इकडे. तो तिकडूनच काय विचारतो? कशाला? म्हणजे वेड्याला सुद्धा कशाची अपेक्षा आहे? फळाची. हा मग काही भेटेल का? विचार करा, विचार करा, विचार करा. अहो तुकाराम महाराज आहेत ते. तुका म्हणे लाभ विचाराचे पोटे. तुका म्हणे भीड लाभ विचाराचे पोटी. तुका म्हणे भीड खोटी. लाभ विचाराचे लाभ विचाराचे पोटी. लाभ विचाराचे हे तुका म्हणे भीड खोटी. लाभ विचाराचे पोटी. लाभ विचाराचे पोटी. लाभ विचाराचे पोटी. लाभ विचाराचे पोटी. तुका लाभ विचाराचे पोटी. लाभ विचाराचे पोटी. लाभ विचाराचे भीड खोटीन लाभ विचाराच्या पोटी. लाभ आहे ना विचाराच्या पोटातच आहे, त्याच्यामुळे तुम्ही विचार करा. म्हणून तुकाराम महाराज विचार करायला प्रवृत्त करतात बरं. आणि विचार करायचा तर कशासाठी करायचा? तर या संसार रूपी भवसागरातून तरुण जाण्यासाठी विचार करायचा बरं. तरावया पार भवसिंधू. हा भवसिंधू आम्ही तरुण जाऊ शकतो का? विचारानेच जाणार तुम्ही तरुण. त्याच्यासाठी विचार तुम्हाला करावा लागेल. तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजा सांडवले. तत्वता तत्व उरले ज्ञानीयसी. हा तुमची निवृत्ती होईल. कशाने होईल? संसारातून निवृत्ती होईल. कशाने होईल? विचारानंच होईल. त्याच्यामुळे तुम्ही विचार करा. आणि हा जो देह आहे ना हा कधी जाईल त्याचा भरोसा नाही. शरीराची होय माती. शरीराची होय माती. शरीराचे होय माते. शरीराचे होय माते. माती कोणी न येती सांगाती. कोणी न येती सांगाती. शरीराची होय माती. शरीराची होय माती. शरीराची माती होणार आहे, हा देह जाणार आहे याचा विचार करा. नाशवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान म्हणून विचार करायचा बरं.
लक्ष देऊन ऐका. आयुष्य खातो काळ, म्हणून सावधान व्हायचा आणि विचार करायचा. विठ्ठला विठ्ठला. मग विचार करायचा, विचार करायचा, विचार काय बरं. विचार केला, विचार केल्यानंतर हित, संसारातून निवृत्ती. तुम्हाला खाणारा काळ, हा काळ सुद्धा तुम्ही या काळाच्या तावडीतून सुटू शकता. या जन्म मरणाचे फेरे ना, याच्यातून तुमची निवृत्ती होऊ शकते. कशाने? विचाराने. हा, विचार केल्याशिवाय नाही. संतांनी विचार केला म्हणून संतांची निवृत्ती झाली. बरं, आपल्या गावामध्ये सुंदर मंदिर आहे. तुम्हाला छान नाथांचा दृष्टांत सांगतो. भजन करा. विठ्ठल विठ्ठल. नवनाथांपैकी एक मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी सुद्धा काळावर विजय मिळवला. बरं का मायबाप. हा, आपल्याला जो खाणारा काळ आहे ना, त्या काळावर नाथांनी सुद्धा विजय मिळवला. कसा मिळवला होता ऐका. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ भ्रमंती करत 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 कुठं आले? प्रयागराज तीर्थक्षेत्री आले. प्रयागला आले. तिथं ते आल्याच्या नंतर लोक त्यांना पाहिजे गड्या. लोक त्यांच्याकडे पाहिजे, म्हणायचे बाबा कोण आहेत हे बाबा? तेव्हा त्या गोरक्षनाथांनी उत्तर दिलं. थाप टाका. दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात. दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात. त्यांची भाषाच आहे निराळी. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. ते आले आणि तिथं पाहिलं, त्यांना भूक लागली. म्हटले शिष्य काहीतरी खाण्यासाठी घेऊन ये कडे. त्या ठिकाणी गोरक्षनाथ गेले. बरं का वैभव महाराज. गोरक्षनाथ कुठं गेले? हा, मधुकरी मागण्यासाठी गेले. विचार असा झाला, त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये एक राजा होता, त्रिविक्रम नावाचा राजा. त्या राजाची नेमकी अंत्ययात्रा चालली होती आणि त्यांनी पाहिलं अख्खं गाव व्याकुळ झालंय. अख्खं गाव रडतंय. कोणासाठी? त्या राजासाठी. राजासाठी गाव रडाव. एवढा राजा पण तसा असेल ना, राजा पण त्या योग्यतेचा असेल. ते म्हटले तो राजा फार सदाचारी होता. आमचं कोणतंही काम करायचं आणि आमच्या घरातल्यासारखं, प्रत्येकाशी घरातल्यासारखंच वागायचा. त्या राजाविषयी त्या प्रजेची आत्मीयता होती. बरं का. विषय असा झाला, त्या ठिकाणी गोरक्षनाथ गेले. त्यांच्याकडे पाहिलं त्या लोकांनी. गोरक्षनाथ आले भिक्षा मागण्यासाठी. तर ते व्याकुळ झाले. त्यांनी विचारलं, गोरक्षनाथांनी कोणाला विचारलं तर त्या लोकांना, तुम्ही एवढे का रडताय? नाही का. म्हटले बाबा आपण कोण आहे? पण बाबा आपण कुठून आलात? आपण कोण आणि कुठून आलात आणि कशासाठी आलात? बाबा बंगाल फिरून आला रे नाथ. बाबा बंगाल फिरून आला रे बाबा. बंगाल फिरून आला. बाबा बंगाल फिरून आला. अरे शिवाचे आहे पुत्र नाही कुणाशी जमले सूत्र. शिवाचे आहे पुत्र नाही कुणाशी जमले सूत्र. अरे शिवाचे आहे पुत्र नाही कुणाशी जमले सूत्र. शिवाचे आहे
गोरक्षनाथांना विचारू लागले, कुठून आले? ते बंगाल प्रांतातून. बरं. हा, पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी गोरक्षनाथ गेले मच्छिंद्रनाथांकडं. म्हटले असा असा राजा आहे, तर तुम्ही एक माझी इच्छा पूर्ण. गुरुकडे इच्छा व्यक्त केली, कोणी शिष्यानं केली. गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांकडं इच्छा व्यक्त केली. म्हटले आपण एक काम करा, आता त्या ठिकाणी ते जे आहेत ना, तो जो त्रिविक्रम नावाचा राजा आहे त्याला जिवंत करा आपण माझ्यासाठी. पण मायबाप असं झालं होतं, त्या त्रिविक्रम राजाचा जो आयुष्यकाल आहे ना पूर्ण संपून गेला होता. घटना अशी घडली, त्या ठिकाणी त्याचा आयुष्यकाल संपून गेल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथ म्हटले हे आता शक्य नाही, तर एक काम करतो मी, तुला दिलेला जो शब्द आहे ना तो मी नक्की पूर्ण करणार. शिष्याला गुरुनं शब्द दिला की मी तुझी इच्छा पूर्ण करणार. त्याच ठिकाणी मग मच्छिंद्रनाथांनी काय केलं, आपलं जे 12 वर्ष शरीर आहे ना, जो आपला देह त्या त्रिविक्रम नावाच्या राजाच्या हा शरीरामध्ये प्रवेश केला. बघा संतांची किमया कशी असते नाही का. नाथांनी काय केलं, मेले माणूस जित उठविलं, बाळा पोटी मायेरी गेलं, वेळ काळा ते ग्रासील, कैसा वासुदेव बोलतो बोल. विठ्ठल 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 त्या मच्छिंद्रनाथांनी प्रवेश केला. प्रवेश केल्याच्या नंतर त्या त्रिविक्रम नावाच्या राजाचा देह जिवंत झाला आणि त्याच्यानंतर त्यांना एक पुत्र झाला, त्याचं नाव धर्मनाथ ठेवलं. तेव्हापासून धर्मबीज साजरी केली जाते बरं का. खूप मोठं प्रकरण आहे आणि वाचत जा नवनाथ ग्रंथ. आता श्रावण लागणारच आहे, तर श्रावणामध्ये वाचत जा, ते सांगावं लागत नाही, सगळीकडे असतं नाही का. आणि केलं पाहिजे. लोकांना फक्त महिनाभरच परमार्थ सुचतो, वर्षभर कुठं जातो काय माहिती. हा, श्रावणात म्हणजे बाबा मोकार पोत्या वर्षभर कुठं जातो तुमचा उल्हास. वर्षभर नित्यानं केलं पाहिजे. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ सांगितलं. लक्ष्मी वल्लभ तायाजवळी. हा, जाऊ दे, आपला तो भाग नाही. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तो काळ आपल्याला खाण्याच्या अगोदर सावधान राहा, कारण त्या काळानं भल्याभल्यांना नाडलं. महाराजांनी मग असे प्रमाण दिले, येथ नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. तो खाणारा काळ, त्या काळाच्या कसाट्यातून तुमची सुटका होईल. म्हणून तुम्ही विचार करा. आणि तुम्ही या मृत्यू लोकामध्ये आलात ना, आल्याच्या नंतर एक काम करा, तर राहा कसं, अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे. नका डोळे तुरे भरुणी राहू, नय डोळे तुरे भरुणी राहू. नाशिवंत देह लोकांमध्ये आलात तर तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरून राहू. संपत्तीच्या मदनमत्त होऊ नका. विचार करा, नये डोळे धुरे भरून राहू, मदनमत्त होऊ नका आणि विचार करा. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरून राहू. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.
नाव आहे, विशाल महाराज खोले यांचा जो पिंगळा गाजला ना आमच्या भाऊंमुळे बरं. हा हा भाऊंसाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या जिल्ह्याला लाभलेलं रत्न आहे, अनमोल रत्न. भाऊंसाठी जोरदार टाळ्या. त्याच्यानंतर आपल्या परिसरातील एक उत्कृष्ट आणि छान जळालीचं व्यक्तिमत्व त्यात असतील आमचे वैभव महाराज. जोड नाही महाराजांना, पण महाराजांसाठी पण एक जोरदार टाळ्या वाजवा. आणि मृदंगासाठी आमचे परम मित्र सूरज महाराज लाड यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तबल्याच्या साथीसाठी अनुरोज महाराज घोलप असतील, ते वणी सप्तशृंगीच्या ठिकाणाहून आले तिथे या ठिकाणी, त्यांच्यासाठी वाजवा. आजही नसते तर काय कीर्तन केलं असतं. आणि ही जी बालगोपाल मंडळी ना, ही आमच्या संस्थेतली, नाशिकला आमची संस्था आहे नाशिकमध्ये. आणि परमार्थामध्ये मुलं आली पाहिजे. आता तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे माझी सुरुवात बाबा ह्या गावापासूनच आहे. हा त्याला साक्ष असेल ना, मला खूप आनंद झाला आल्यानंतर. बाबा आहेत आमचे. बाबा ज्यावेळेस मी परमार्थात नव्हतो त्या काळापासून ते मला ओळखतात. इथं भजनाला यायचो आम्ही. आणि बाबांच्या सहवासात पंढरपूरची एकदा पहिली माझी पैठणची वारी झालेली. आणि हा बाबांसोबत हा सुरुवात या गावापासून म्हणायला काय हरकत. आज या स्टेजवर आहे, ही संतांची कृपा असते, देवाची कृपा. आपलं काय इथं, आपलं काही नाही मायबाप. त्याच्यानंतर साऊंड ऑपरेटर असतील आदरणीय विघ्ने भाऊ. हा साईदीप साऊंड सर्व्हिस खूप गोड बरं का, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यांनी जर आवाज दिला नसता तर झालं असतं का एवढं व्यवस्थित नाही. आणि आमचे आदरणीय गजर हरिनामाचा चॅनल आहे, यूट्यूब चॅनल, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हा हा बाबा ऐका ना, लक्ष देऊन ऐका. मी म्हणजे तुम्हाला ही कीर्तन आहे ना कधी पाहता येऊ शकतं. हा कधी पण. मी इथून गेल्यावर हा घरी गेल्यावर असं म्हणायचं, घरी गेल्यावर सुद्धा हो बघू शकता. गजर हरिनामाचा चॅनल आहे सुंदर, त्याच्यावर कीर्तनाची शूटिंग आहे. खूप प्रसिद्ध चॅनल, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि या परिवारानं जे कार्यक्रमाचं आयोजन आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा एकदा. अहो टाळी जण इथं नाही वाजवायची मग कुठं वाजवायची भाऊ. टाळी इथं नाही वाजवायची मग वाजवायची कुठं. हा इथं वाजवली पाहिजे. जो ऐका याला प्रमाण, याला सुद्धा प्रमाण आहे माझ्याकडे. मी प्रमाणात आणि प्रमाणातच बोलणार बुवा आहे. जो करील कीर्तनामध्ये टाळ्यांची टाळाटाळी, हा मग त्याला यम कावटाळी असं आहे ते. हा ऐका, या परिवारानं गोड आयोजन केलंय. या परिवारातील एक आधारवट हरवलाय मायबाप. बाप जेव्हा जातो ना, गेल्यानंतर कळतं बरं, असल्यानंतर त्याची जाणीव होत नाही. गेल्यावर मग बापाची किंमत कळते, असल्यानंतर त्याची किंमत कळत नाही. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी
आपल्याला कळत नाही. गेल्यानंतर त्याचं दुःख वाटतं नाही का, असल्यानंतर त्याची किंमत कळत नाही आपल्याला. मायबाप जोपर्यंत आई वडील आहे ना त्यांची जाणीव ठेवा. हा सकळ तीर्थाची ए धुरे जी एका माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोण किजे. हा आई वडिलांची सेवा करा, माता पित्यांची सेवा करा. हा झालेली सेवा भगवंताच्या चरणाशी समर्पित, पांडुरंगाच्या चरणाशी समर्पित, विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या चरणाशी समर्पित आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली